सध्या सह्याद्री अतिथीगृहावरती अमित शहा हे पोहोचलेले आहेत आणि फडणवीस सुद्धा या ठिकाणी आहेत। मात्र अजित पवार हे या ठिकाणावरून आता निघाल्याचे दृश्य आपण पाहतोय। अगदी काहीच वेळामध्ये अवघ्या तासाभरामध्ये महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे आणि त्याआधी सह्याद्री अतिथीगृहावरती ही चर्चा होती, बैठक होती। सह्याद्री अतिथीगृहावरती अमित शहा आहेत आणि त्यांच्यासोबत जेपी नड्डा हे सुद्धा आहेत। तर सध्याची ही दृश्य आपण बघतोय। अजित पवार हे सह्याद्री अतिथीगृहावरून निघाल्याचं कळतंय। तर अगदी काही वेळामध्ये फडणवीस सुद्धा या ठिकाणी पोहोचतील आणि शपथविधीच्या आधी महायुतीचे तिन्ही नेते आणि त्यासोबतच अमित शहा यांची चर्चा होणार असल्याचं कळतंय। तर शपथविधीच्या आधी सह्याद्री अतिथीगृहावरती एक महत्त्वाची बैठक आहे। या बैठकीमधली दृश्य सुद्धा आपण बघितली। अजित पवार हे सह्याद्रीकडे पोहोचताना आपल्याला दिसतात। देवेंद्र फडणवीस सुद्धा सह्याद्री अतिथीगृहाच्या दिशेने निघालेले आहेत। सध्या सह्याद्री अतिथीगृहावरती अमित शहा आहेत आणि अजित पवार सुद्धा देवगिरीमधून सह्याद्रीच्या दिशेने निघाल्याचं कळतंय आणि थेट या सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेरून आमचे प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, आपण बघतोय आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार काही क्षणामध्ये तिथे पोहोचतील आणि बैठक होणार आहे। अगदी यामिनी, जर आपण बघितलं तर या शपथविधीच्या आधी जेव्हा गृहमंत्री देशाचे सह्याद्री अतिथी या गृहावर दाखल झालेले आहेत, त्यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जवळपास अर्धा तास त्यांना या ठिकाणी पोहोचून झालेला आहे आणि काही वेळापूर्वी आत्ता जर आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस देखील त्यांच्या सागर बंगल्यावरून निघालेले आहेत। तर दुसरीकडे देवगिरी बंगल्यावरून अजित पवार देखील सह्याद्री अतिथीगृहाकडे येण्यासाठी निघालेले आहेत। काही वेळासाठी या ठिकाणी त्यांच्यामध्ये चर्चा देखील होणार आहे। ज्या पद्धतीने आपण सांगितलेलं आहे, ही प्राथमिक माहिती आहे की अमित शहा या ठिकाणी त्यांच्याबरोबर जे मंत्री, तिन्ही पक्षांना किती मंत्रिपद मिळतील याबाबत देखील त्यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर पुढचं जे मंत्रिमंडळाचा विस्तार आहे तो ते कधी घ्यायचंय आणि कुठले कुठले मंत्री यामध्ये घेऊ शकतात याचं देखील चर्चा होण्याची शक्यता या ठिकाणी आहे। स्वतः अमित शहा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यामुळेच तिन्ही महायुतीतील नेते जे आहेत त्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील आणि अजित पवार या ठिकाणी सह्याद्री अतिथीगृहावर येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। जसं मी सांगितलं की देवगिरीवरून सागर बंगल्यावरून देवेंद्रजी निघालेले आहेत, देवगिरी बंगल्यावरून अजित पवार त्या ठिकाणी निघालेत आणि काही क्षणातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी निघणार आहेत। जर आपण बघितलं तर या सह्याद्री अतिथीगृहाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण या ठिकाणी एक छोटीशी बैठक या ठिकाणी होणार आहे। त्यामुळेच या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। काही क्षणातच हे पोहोचतील अशी अपेक्षा आहे आणि त्यानंतर अमित शहा असेल, राजनाथ सिंग असतील आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकत्र आझाद मैदानाकडे जातील अशी देखील शक्यता या ठिकाणी आहे। VIP मूवमेंट या ठिकाणी होतीये आणि त्यामुळे पोलिसांनी काही रस्ते देखील या ठिकाणी बंद केलेले आहेत। शक्यता आहे की देवेंद्र फडणवीस या ठिकाणी लवकरच पोहोचतील। ठीक आहे, अगदी मिकी, धन्यवाद या अपडेटसाठी। आणि यानंतर आपण जाऊयात आझाद मैदानावरती, कारण आझाद मैदानावरती अवघा 1 तास उरलेला आहे शपथविधीचा हा दिमागदार सोहळा रंगण्यासाठी। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल